नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज दिनांक 12 जानेवारी 11 जानेवारीपासून आपली द्वितीय घटक चाचणी सुरू झालेली आहे। पहिला पेपर तुम्ही दिला असेल। आता आज 12 जानेवारी त्यासाठी आता आपण आज रिव्हिजन करणार आहोत आणि उद्या मराठीचा पेपर आहे तुमचा 13 जानेवारी। त्यासाठीचा वेळ असणार आहे 2 ते 3 गुण 20 मार्कांचा पेपर आहे। त्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठ व कविता 17 ते 23 सिलेबससाठी अभ्यासासाठी आहे। तुम्हाला अभ्यास करायचा आहे रिव्हिजनचा। या ठिकाणी पेपर पॅटर्न दिलेला आहे। अभ्यास करताना कशा प्रकारे करावा, किती वेळेत रिव्हिजन सराव करावा, पेपर कसा लिहावा, अशा अनेक प्रश्नांचे उत्तर, तसेच पेपर असला की विद्यार्थ्यांना समस्या येत असतात, अनेक प्रश्न उभे असतात। त्या सर्व प्रश्नांचे उत्तर, अनेक समस्यांचे निराकरण या व्हिडिओतून विद्यार्थ्यांना तुमचे होणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकायचा आहे, त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे। आज पूर्ण दिवस तुम्हाला वेळ आहे, त्या वेळेत तुम्ही चांगल्या प्रकारे मराठीचं रिव्हिजन करू शकतात। उद्या 2 ते 3 या वेळेमध्ये छानपैकी पेपर सोडवू शकता। चला तर आपण सुरुवात करूया। पेपर पॅटर्न। उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। कोण म्हणाले ते लिहा। चेहऱ्याचे चित्र पाहून त्यावरील भाव लिहा। एका वाक्यात उत्तरे लिहा। थोडा, थोडासा यासारखे खालील शब्द लिहा। एक अनेक लिहा। कोण ते लिहा। वाचा, लिहा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा म्हणजे काय, यातून तुमचा वाचनाचा देखील सराव होणार आहे व लिखाणाचा देखील सराव होणार आहे। दिलेला जो उतारा असेल 4-5 ओळींचा, तो तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून समजून घेऊन, कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊन, त्यानंतर त्या खालील जे प्रश्नांची उत्तरे असतील ती त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायची आहे। प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्यायचा, त्याचा अर्थ समजून घेतल्यानंतर नक्कीच त्याचे उत्तर तुम्हाला येईल। कोण म्हणाले ते लिहा। एखादा पाठ असतो, पाठामध्ये ते वाक्य असते उदाहरणार्थ, तर ते कोणी म्हटलेलं आहे ते या ठिकाणी या प्रश्न प्रकारामध्ये लिहायचे असते। चेहऱ्याचे चित्र पाहून त्यावरील भाव। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चेहऱ्यावरील जे भाव आहेत ते चित्राद्वारे आपल्याला चित्र ओळखून त्या ठिकाणी लिहायचे असतात। एका वाक्यात उत्तरे द्या। 17 ते 23 पाठांमध्ये जितके एका वाक्यात उत्तरे आहेत ते सर्व लर्न करायचे आहेत। त्यानंतर थोडा, थोडासा, उदाहरणार्थ या शब्दासारखे शब्द तयार करून लिहिणे। एक अनेक लिहा, हा व्याकरणाचा भाग आहे। एक शब्द, अनेक शब्द, एक वस्तू, अनेक वस्तू, त्यांना काय म्हणतात ते त्या ठिकाणी लिहायचे असते। कोणते लिहा। एखाद्या गोष्टीला कोणते लिहा। एखादं वाक्य दिलेलं असेल तर ते कोणी म्हटलेलं आहे, कोण आहे त्या वाक्यामध्ये मेन रोल, ते त्या ठिकाणी लिहायचे। त्यानंतर वाचा व लिहा। अशा प्रकारे हा पेपर पॅटर्न आहे। त्यानंतर आता आपण पाठांचे नाव समजून घेऊया।
विद्यार्थी मित्रांनो, 17 ते 23 पाठ सेकंड युनिट टेस्टसाठी आहेत. पाठ क्रमांक 17 पहा पण. पाठ नंबर 20. पाठ क्रमांक 18 माझा अनुभव 1. पाठ नंबर 21. त्यानंतर पाठ क्रमांक 19 आगगाडी कविता शंकर विटणकर पाठ नंबर 23. पाठ क्रमांक 20 मुलांनी काढलेली चित्रे 2. पाठ नंबर 25. पाठ क्रमांक 21 बसस्थानक पाठ नंबर 26. पाठ क्रमांक 22 स्वच्छ घर स्वच्छ परिसर पाठ नंबर 27. पाठ क्रमांक 23 माझा अनुभव 2 पाठ नंबर 28. याप्रमाणे 17 ते 23 धड्यांचे रिव्हिजन तुम्हाला करायची आहे. आता आपण रिव्हिजनला सुरुवात करूया. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या भाषेत लिहा. उतारा क्रमांक 1. गणेश चतुर्थीच्या दिवशी गावाला अहमदबाईंची गुलाबाची बाग खुली असते. कित्येकांच्या घरी अहमदबाई गुलाबांची फुले घेऊन स्वतः जातात आणि आपल्या नोकराला बजावून ठेवतात. गावातल्या प्रत्येक घरी आपल्या बागेतले गुलाब पोहोचले पाहिजेत. बाग खुदाची आहे. अहमदबाई आपल्या गुलाबांच्या बागेत दिवसभर मग्न असतात. एखादे रोपटे एखाद्या दिवशी फुलले नाही तर ते संचित होतात. त्यांचा चेहरा त्या दिवशी उतरलेला असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा यापूर्वी तुम्हाला मी स्पष्टीकरणयुक्त समजून सांगितलेलेच आहे. चित्र खानोलकर यांनी हा उतारा लिहिलेला आहे. गुलाबाच्या बागेबद्दल जे अहमदबाई आहेत त्यांनी ती बाग फुलवलेली आहे व आपल्या बागेतील प्रत्येक फूल प्रत्येकाच्या घरी पोचले पाहिजे असे नोकराला ते सांगतात. बागेतले एखादं फूल जर फुलले नाही तर त्यांना वाईट वाटते व त्यांचा चेहरा उतरलेला असतो. अशा प्रकारे त्यानंतर प्रश्न आहेत या ठिकाणी बघा, वाचूया. 1. अहमदबाईंच्या बागेत कोणती फुले फुललेली होती? उतार्यात उत्तर शोधायचं आहे. गुलाबाची फुले. कोणत्या दिवशी अहमदबाईंच्या बागेत गुलाबाची फुले फुललेली होती? कोणत्या दिवशी अहमदबाईंची बाग सर्वांना खुली असते? गणेश चतुर्थीच्या दिवशी. पूर्ण वाक्यात उत्तर बघा या ठिकाणी. गणेश चतुर्थीच्या दिवशी अहमदबाईंची बाग सर्वांना खुली असते. तिसरा प्रश्न. अहमदबाई बागेचा मालक कोणाला मानत असत? खुदाला. खुदा म्हणजे काय? परमेश्वर. अहमदबाई खुदाला म्हणजेच परमेश्वराला बागेचा मालक मानत. चौथं. अहमदबाई दिवसभर कोठे रमत असत? अहमदबाई दिवसभर आपल्या बागेत रमलेले असत. अहमदबाईंचा चेहरा केव्हा उतरलेला असे? उत्तर. एखाद्या दिवशी एखादे रोपटे फुलले नाही तर अहमदबाईंचा चेहरा उतरलेला असे. उतारा क्रमांक 2. अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल हा उतारा आहे. शिवराम वाशीकर यांनी लिहिलेला आहे. खाली प्रश्नांची उत्तरे आपण उतारा वाचून प्रश्नांची उत्तरं समजून घेऊया. आता मात्र अहिल्याबाईंना राग आवरेना. त्यामध्ये चढ्या स्वरात म्हणाल्या, कमावीजदार, कुणासमोर कसली बेजबाबदार बडबड करता आहात? माझ्या नावाने माझ्याच प्रजेवर कायदेशीर दरोडे घालणारे तुमच्यासारखे राजनीती निपुण सेवक माझ्या राज्यात क्षणभरसुद्धा नकोत. अहिल्याबाईंच्या राजनीतीला काळे फासणाऱ्या तुमच्यासारख्या बेमुरवत घमेंडखोर अधिकाऱ्यास फासावरच चढवायला पाहिजे. पण तुमच्या वाडवडिलांनी होळकर राज्याची केलेली सेवा लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या अधिकारावरून बडतर्फ करण्याची शिक्षा दिली आहे. 24 तासांच्या आत आमच्या राज्यातून बाहेर जा. 1 ते 5 प्रश्न वाचूया. 1. अहिल्याबाई कोणाला दम भरत आहेत?
प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनो या ठिकाणीच उतारा व्यवस्थित वाचून त्याचं उत्तर त्या ठिकाणी शोधायचे आहे. व या ठिकाणी बघा व्यवस्थित चुका न होण्यासाठी दिलेला आहे त्याप्रमाणे लिहून सराव करायचा आहे. अहिल्याबाई कोणाला दम भरत आहेत? उत्तर अहिल्याबाई बेजबाबदार कमावीसदारांना दम भरत आहेत. कमावीसदार याचं उत्तर या ठिकाणी आहे बघा. दुसरं, अहिल्याबाईंनी अधिकाऱ्याला कोणती विशेषणे वापरली आहे? बघा बेमूर्त घमेंडखोर. पूर्ण वाक्यात उत्तर अहिल्याबाईंनी कमावीसदार या पदावरील अधिकाऱ्याला बेमूर्त घमेंडखोर ही विशेषणे वापरली आहेत. तिसरा प्रश्न, अहिल्याबाईंनी कमावीसदारांना कोणती शिक्षा दिली? अधिकारावरून बडतर्फ करण्याची शिक्षा दिली. पूर्ण वाक्यात वाचूया उत्तर. अहिल्याबाईंनी अधिकाऱ्याला त्याच्या पदावरून बडतर्फ केले व आपल्या राज्यातून हद्दपार केले. चौथा प्रश्न, अहिल्याबाईंनी चूक करणाऱ्यांना फासावर का चढवले नाही? उत्तर चूक करणाऱ्या अधिकाऱ्याच्या वाडवडिलांनी होळकर राज्याची सेवा केली होती म्हणून अहिल्याबाईंनी त्यांना फाशीवर दिले नाही. पाचवा प्रश्न, रागावलेल्या अहिल्याबाईंचा सूर कसा होता? उत्तर रागावलेल्या अहिल्याबाईंचा सूर चढलेला होता. उतारा क्रमांक 3. एकवीस ऑक्टोबर 1943 सुभाषबाबूंनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. त्या सरकारचे ते पंतप्रधान झाले. सैनिकांच्या मेळाव्यात राष्ट्रध्वज फडकवताना सुभाषबाबूंनी जे स्फूर्तिदायक भाषण केले त्या भाषणात गांधीजींचा आदरपूर्वक उल्लेख करून ते म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या या पवित्र संग्रामात आम्ही आपले आशीर्वाद मागतो. प्र. प्रधान यांनी हा उतारा लिहिलेला आहे बघा. प्रश्न पहिला, आझाद हिंद सरकारचे पंतप्रधान कोण होते? सुभाषचंद्र बोस. पूर्ण वाक्यात उत्तर आझाद हिंद सरकारचे पंतप्रधान होते सुभाषचंद्र बोस. दुसरा प्रश्न, सुभाषबाबूंनी राष्ट्रध्वज कोठे फडकवला? उत्तर सुभाषबाबूंनी सैनिकांच्या मेळाव्यात राष्ट्रध्वज फडकवला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे खाली दिलेली आहेत, परंतु या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत. कुठे फडकवला होता? सैनिकांच्या मेळाव्यात राष्ट्रध्वज फडकवला होता. त्यानंतर तिसरा प्रश्न, सुभाषबाबूंनी कोणाचा आदरपूर्वक उल्लेख केला? उत्तर गांधीजींचा. पूर्ण वाक्यात उत्तर सुभाषबाबूंनी आपल्या भाषणात महात्मा गांधीजींचा आदरपूर्वक उल्लेख केला. चौथा प्रश्न, सुभाषबाबूंनी कशासाठी संग्राम सुरू केला होता? सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संग्राम सुरू केला होता. पाचवा प्रश्न, स्वातंत्र्यासाठी सुभाषबाबूंनी कोणाकडे आशीर्वाद मागितले? स्वातंत्र्य संग्रामासाठी सुभाषबाबूंनी महात्मा गांधीजींकडे आशीर्वाद मागितले. उतारा क्रमांक 4. खालील उतारा दिला आहे तो वाचून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा. काका कालेलकर यांनी हा उतारा लिहिलेला आहे. वाचूया. सह्याद्रीच्या अरण्यात महाबळेश्वरजवळ उगम पावून साताऱ्यापर्यंत धावत येण्यास कृष्णेला फारसा वेळ लागत नाही. कृष्णा नदीचा उगम कोठे झालेला आहे?
महाबळेश्वर जवळ, सह्याद्रीच्या अरण्यात महाबळेश्वर जवळ कृष्णेचा उगम झालेला आहे. पण तितक्यातच वेण्णा कृष्णेला भेटण्यास येते. म्हणजे कृष्णा नदी जेव्हा वाहते तेव्हा वेण्णा नदी त्या कृष्णा नदीला येऊन मिळते. माहुलीला जे महात्म्य लाभले आहे ते या संगमामुळेच. म्हणजे ज्या ठिकाणी कृष्णा व वेण्णा नदीचा संगम होतो ते ठिकाण म्हणजे माहुली. दोन मुली एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवून खेळायला निघाल्या आहेत असे ते दृश्य. म्हणजे दोन मैत्रिणी ज्याप्रमाणे खेळायला जातात त्याप्रमाणे ते दृश्य दोन नद्यांचे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ते दृश्य काही नाही तर 35 वर्ष झालेले आहेत. 35 वर्षापासून हे दृश्य आपल्याला बघायला मिळते. गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. गोदावरी नदी जी आहे त्याप्रमाणेच कृष्णा नदीला देखील महाराष्ट्र माता म्हणता येईल. क, ख, ग, घ, च याऐवजी मी यांना 1, 2, 3, 4, 5 असा क्रमांक देणार आहे. 1. या उतारात डॅश डॅश नदीचे वर्णन आलेले नाही. उत्तर पर्याय क्रमांक 1 गंगा. 2. कृष्णा डॅश डॅश उगम पावते. उत्तर महाबळेश्वर जवळ. 3. माहुलीजवळ कृष्णा नदीचा डॅश डॅश संगम झाला आहे. वेण्णा नदीशी. चौथा प्रश्न कृष्णेचा डॅश डॅश पर्वतात जन्म झाला. सह्याद्री. कोणते दृश्य लेखकाच्या हृदयावर कायम कोरलेले आहे? उत्तर संगमाचे. याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उतारा 1, 2, 3, 4 यांचा तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचून लिहून सराव करायचा आहे. लिहून सराव करून लिहिलेल्या सरावाचे मला फोटो पाठवायचे आहेत. पाठ क्रमांक 17 पहा पण. या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय महत्त्वाचे होते, आपण काय अभ्यासले होते. मीनू नावाची मुलगी आहे, तुमच्याच वयाची आहे. ती खूप जवळून टी व्ही बघते म्हणून तिच्या डोळ्यांना त्रास होतो. तिच्या डोळ्यातून पाणी येते. ती आईला हाक मारते. मग आई तिला सांगते की मीनू बघ, दूर बसून टी व्ही बघ म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही. मग आई सांगते टी व्ही खूप जवळून बघू नये. मीनूसारखं देखील तुम्हाला शिकायचं विद्यार्थ्यांनो. टी व्ही बघताना लांब बसून टी व्ही बघायचा असतो, जवळ बसू नये. प्रश्नांची उत्तरं बघूया. खालील प्रश्नांची उत्तरे सांगा व लिहा. प्रश्न लिहून उत्तरं लिहायचे आहे, सराव करायचा आहे. मीनू काय करत होती? मीनू टी व्ही बघत होती. दुसरा प्रश्न, मीनूने आईला हाक का मारली? तिच्या डोळ्यातून पाणी येत होते म्हणून. टी व्ही पाहताना कोणती काळजी घ्यावी? उत्तर टी व्ही खूप जवळून बघू नये. कोण कोणास म्हणाले, अगं दूर बसून टी व्ही बघ? उत्तर आई मीनूला म्हणाली. कोण कोणास म्हणाल्यासाठी आई लवकर ये, मीनू आईला म्हणाली. अशा प्रकारे
1, 2, 3, 4, 5 प्रश्न या पाठामध्ये तुम्हाला पाठांतर करून लिहून सराव करायचा आहे. त्यानंतर पुढचा पाठ क्रमांक 18 या पाठामध्ये आपण अभ्यासले होते. तुमच्याच वयाचे विद्यार्थी आहेत, ते वर्ग मित्रमैत्रिणी आहेत. बघा, मैत्रिणींच्या वर्गातील मित्र आजारी पडल्यामुळे त्याला बघायला जातात. त्याला बघायला गेल्यामुळे त्याला खूप बरे वाटतं. बघायला जाण्यासाठी त्या फळे व फुले घेऊन जातात. कोण कोणास म्हणाले, काळजी घे, वेळेवर औषध घे. उत्तर, सुमा चंदनला म्हणाली. आता मला बरं वाटतंय. उत्तर, चंदन रेहाना व सुमाला म्हणाला. तू लवकर बरा हो. उत्तर, रेहाना चंदनला म्हणाली. हे 3 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाठ करून लिहून काढायचे आहेत. पुढचा प्रश्न, स्वाध्यायाचे प्रश्न दिलेले आहेत, ते लिहून सोडवायचे आहेत. चेहऱ्यावरील भाव, चेहरा ड्रॉ करून त्यावरील भाव लिहून सराव करायचा आहे. त्यानंतर आगगाडी कविता, या कवितेमध्ये तुम्हाला हा प्रश्न पाठ करायचा आहे. शंकर विटणकर आगगाडी या कवितेचे कवी कोण? उत्तर, शंकर विटणकर. त्यानंतर या ठिकाणी हे प्रश्न आहेत. आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे? उत्तर, अनेक डबे एकत्र जोडले आहेत. दुसरा प्रश्न, आगगाडी कोठे जाते? उत्तर, गावोगाव. आगगाडी कशाला भीत नाही? उत्तर, पाऊस वाऱ्याला. आगगाडीला कोण अडवू शकत नाही? उत्तर, नदी पहाड. आगगाडीला टाटा करणारे कोण? झाडण झाड. सर्वांना घरी कोण पोचवते? आगगाडी. त्यानंतर पाठ क्रमांक 20 सराव करायचा आहे चित्रांचा. पाठ क्रमांक 21 बसस्थानक. बस स्थानकावर काय काय असते? चित्राचे निरीक्षण करायचे. बस, चालक, वाहक, फेरीवाले, फळांचे दुकान, पुस्तकांचे दुकान, उपाहारगृह, सूचना फलक, आपले शहर स्वच्छ ठेवा, ध्वनिक्षेपक, चौकशी कक्ष, आरक्षण कक्ष या शब्दांचा 5-5 वेळा लिहून सराव करायचा आहे. त्यानंतर पुढे आहे स्वच्छ घर. पाठ क्रमांक 22 स्वच्छ घर, स्वच्छ परिसर. या पाठामध्ये प्रश्न पहिला, कचऱ्याचे 2 प्रकार सांगा व लिहा. उत्तर, ओला कचरा, सुका कचरा. त्यानंतर हा उतारा वाचून सराव करायचा आहे. रिव्हिजन मधील शेवटचा पाठ, पाठ क्रमांक 23 सिलेबसमधील आपला युनिट टेस्टसाठी. या ठिकाणी चित्र दिसतंय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. तुमच्या वयाचा मुलगा आहे, तो देखील शाळेत जातो. शाळेतून तो घरी आल्यानंतर आईला तो घरात शोधू लागतो, परंतु त्याची आई झोपलेली दिसते. तर का? तर त्याची आई आजारी असते. मग तो बघा एका भांड्यात त्याने पाणी घेतलेलं आहे. रुमाल, त्या पाण्याचा रुमाल ओला करून तो आईच्या कपाळावर रुमालाच्या पट्ट्या ठेवत आहे. त्यानंतर डॉक्टर येतात, आईला तपासतात, गोळ्या औषधी लिहून देतात. त्याचे बाबा आल्यावर त्या गोळ्या औषधी आणतात. तो घर आवरतो, आईसाठी चहा करून आणतो. आईला बरे वाटते, आई उठून बसते. मग ती स्वयंपाकाचं कामासाठी ती उठून बसते. आईला काळजी असते, परंतु बाबा म्हणतात तू आराम कर, मी जेवणाचं बघतो. बघा, अशा प्रकारे घरातल्या आजारी व्यक्तीची आपण काळजी घेतली, ती व्यक्ती कोणीही असो घरातली, किंवा मग आपले मित्रमैत्रीण असेल त्यांची जर काळजी घेतली तर त्यांना लवकर आजारातून बरे वाटत असते.
त्यासाठी आता कोण कोणास म्हणाले. 1. आई तुला बरं वाटत नाही का? मुलगा आईला म्हणाला. 2. तू उठू नकोस, आराम कर, जेवणाचं मी बघतो. उत्तर. बाबा आईला म्हणाले. 2 प्रश्न लिहून सराव करायचा आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुम्हाला कोण कोणास म्हणालेसाठी. त्यानंतर बघा पुढे कोण ते लिहा. 4 वाक्य आहेत. 1 2 3 4 हे 4 वाक्य इकडे. 1. तापाने फणफणणारी आई, आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवणारा मुलगा, औषधे आणणारे बाबा, आईला तपासणारे डॉक्टर. त्यानंतर टीव्ही पाहणारी मीनू. 2. रेहाना सुमा तुम्हाला भेटून मला आनंद झाला असे बोलणारा चंदन. 3. बस चालवणारा चालक. 4. तो आजारी पडला असे बोलणाऱ्या रेहाना व सुमा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. कचऱ्याचे 2 प्रकार सांगा. ओला कचरा, सुका कचरा. वेगवेगळ्या वाहनांची नावे लिहा. सायकल, बस, मोटार, विमान. 4था प्रश्न. शाळेत कोणत्या सुविधा असतात? वर्गखोल्या, स्वच्छतागृह, उपहारगृह, संगणक कक्ष. याप्रमाणे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे कोणते धोके निर्माण झाले आहेत? वन्यजीवांचा प्राण धोक्यात आला आहे. तसेच समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांचा देखील धोका निर्माण झाला आहे. 6. खालील ठिकाणी म्हणजे बसस्थानक या ठिकाणी कोणत्या गोष्टी बघायला मिळतात? चालक, वाहक, उपहारगृह, फेरीवाले याप्रमाणे. त्यानंतर बघा एक अनेक. हा एकचा कॉलम आहे, हा अनेकचा कॉलम आहे. म्हणजे एक वस्तूला काय म्हणतात, अनेक वस्तूला काय म्हणतात? एक घडी, अनेक घड्या. एक औषध, अनेक औषधे. एक चेहरा, अनेक चेहरे. एक रुमाल, अनेक रुमाल. एक चहा, अनेक चहा. एक शाळा, अनेक शाळा. एक घर, अनेक घरे. एक शेजारी, अनेक शेजारी. एक मी, एक असेल तर मी म्हणतात, अनेक असतील तर आम्ही म्हणतात. म्हणजे काय? फक्त एकच व्यक्ती असेल तर मी म्हणतात, अनेक व्यक्ती असतील तर आम्ही म्हणतात. या जोडशब्दांचा लिहून सराव करायचा आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजनसाठीचा आपला. थोडा, थोडासा यासारखे खालील शब्द लिहा व सराव करा. लहान, लहानसा. 6 हे अक्षर ह्या शब्दाला जोडून शब्द तयार करून लिहायचा आहे. लहान, लहानसा. छान, छानसा. काही, काहीसा. नाही, नाहीसा. बारीक, बारीकसा. अल्प, अल्पसा. याप्रमाणे. या ठिकाणी आपण थांबूया. विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी व रिव्हिजन सराव अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.